ब्लॅक बॉक्स मधलं समोर येत नाही म्हणून तुम्ही परदेशात पाठवणार, परत 15-20 दिवस घेणार, परत 15-20 दिवसानंतर नवीन कुठलं तरी हा पुरावा सापडत नाहीये किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या खरंच खूप संशयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या आहेत. आणि तसं तसं आमचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होत चाललंय, आमचं संयम सुटत चाललेला आहे. एक लक्षात घ्या, आमच्या सुद्धा स्वतःच्या एजन्सीज आहेत, तपास यंत्रणा आहेत प्रायव्हेट याच्यामध्ये, त्यांच्याकडनं सुद्धा ते मेसेज आम्हाला आले आहे की ब्लॅक बॉक्स कधी जळतो, किती तापमानामध्ये जळतो, त्याची किती क्षमता आहे. परंतु आम्ही हे देण्यापेक्षा जी सक्षम यंत्रणा आहे, ज्या सक्षमतेकडे याचा अधिकार आहे, त्यांनी हे समोर आणणं गरजेचं आहे. आता ब्लॅक बॉक्स मधलं समोर येत नाही म्हणून तुम्ही परदेशात पाठवणार, परत 15-20 दिवस घेणार, परत 15-20 दिवसानंतर नवीन कुठलं तरी हा पुरावा सापडत नाहीये किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या खरंच खूप संशयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या आहेत. आणि तसं तसं आमचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होत चाललंय, आमचं संयम सुटत चाललेला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही विपरीत घडू नये म्हणून, समाज उपदेशी किंवा समाजात उपद्रव होऊ नये म्हणून आम्ही भूमिका काही घेतल्या, पण आता नाही. त्याच भूमिकेमध्ये आम्ही की शांतता राहावी, कायदा सुशांतता राहावी, समाजात ते हे वादम उडू नये, लोकांचा काय म्हणतो आपण एक आक्रोश उभा राहू नये, याच्यासाठी अजून आम्ही धीर नाही धरणार. कारण का लोकांमधला आक्रोश आमच्यापर्यंत पोहोचून आता आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि दादांच्या लोकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आम्ही जर लोकांना म्हणजे दादा दुसऱ्या मिनिटाला लोकांना न्याय द्यायचे, त्या माणसाचं जर सत्य बाहेर यायला एवढा वेळ लागत असेल तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि जसा जसा या तपास यंत्रणेंना वेळ लागेल तसा तसा महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी पेटून उठेल. आणि मग जे काही घडेल त्याला जबाबदार मला वाटतं जे पुरावे उशिरा येत आहेत, ज्या चौकशा समोर उशिरा येतात त्या असणार आहेत. कारण का मी अशी कार्यकर्ता नाही की हा दादा वारलेत आपले ते ठीक आहे, आपलं काहीतरी राजकीय भवितव्य बघायचं, जाऊ द्या गेलेत तर गेलेत, यातली मीही नाहीये, दादांचे मावळेही नाहीयेत आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्यातली नाहीये, हे लक्षात ठेवा.